आणि आता पाहूयात राजकीय विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्ट मधून। उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली। मुंबईमधल्या सिल्वर ओक या निवासस्थानी त्यांची भेट झाली। मुंबई शहरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावण्यात आले आहेत। मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी सदैव तत्पर राहिलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृतज्ञतेचा मान देत कर्मानं मराठा असा आशय या फलकावर नोंदवण्यात आलाय। छगन भुजबळ हे कॅबिनेटमधून कुठेही निघून गेलेले नाहीयेत। त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे, मी त्यांना आश्वस्त केले, भुजबळ नाराज नाहीयेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। आमच्या मनामध्ये शंका नाहीये, भुजबळ यांच्या मनात काही शंका असतील तर त्या दूर करू, इतरांच्या मनातल्याही शंका दूर करू असंही फडणवीसांनी म्हटलंय। आज भाजप सत्तेत आहे, पण आज ना उद्या सत्तेची बाजू पलटून काँग्रेस सत्तेवर येईल, त्या दिवसाची आम्ही वाट पाहतोय असं म्हटलंय आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी। सांगली महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी शड्डू ठोकलाय। आमदार अमोल खताळ आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी गणरायाची एकत्र पूजा केली। गणेशोत्सवाच्या निमित्तानं दोन्ही आमदार एकाच मंचावर आले होते, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं। ईद ए मिलादची सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे। काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी राज्य सरकारकडे पत्र लिहून मागणी केली होती। ईदची सुट्टी शुक्रवारऐवजी आता सोमवारी 8 सप्टेंबरला जाहीर करण्यात आली। उपराजधानी नागपूरमध्ये ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। नागपूरच्या व्हरायटी चौकामध्ये हाताला काळी फीत बांधून हे आंदोलन करण्यात आलं। सरकारनं मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा GR मागे घ्यावा अशी विनंती आंदोलकांनी केली। वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये आज होणारा प्रवेश लांबणीवर पडलाय। नियोजित प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सजवलेली गाडी वैभव खेडेकर यांच्या घरासमोर तैनात करण्यात आली होती, पण सध्या पक्षप्रवेश पुढे गेला असला तरीही नंतर याच गाडीतून वैभव खेडेकर मुंबईमध्ये जाऊन पक्षप्रवेश करणार असल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळतं। नागपूरमधल्या ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची आज सांगता झाली। ओबीसी मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत ही सांगता झाली। जरांगे पाटील यांच्या मागणीसाठी काढलेल्या आदेशामध्ये ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नसल्यामुळे ओबीसींच्या साखळी उपोषणाची सांगता झाली। नागपूरमधल्या ओबीसींचं साखळी उपोषण मागे घेण्यात आले। मंत्री अतुल सावे आणि परिणय फुके यांच्या शिष्टाईला यश आले। ओबीसींच्या 12 मागण्या पूर्ण केल्यात असं वक्तव्य अतुल सावेंनी केलं, तर हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सावे म्हणाले। भुजबळांच्या नाशिकमधल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। मराठा आरक्षणावरून भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले, तर भुजबळ फार्म निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सरकारनं ठोस आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिली। बारामतीमध्ये शुक्रवारी ओबीसी धनगर असा एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चामध्ये लक्ष्मण हाके सहभागी होणार आहेत। जरांगेंनी धनगर समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप आहे, तर जरांगेंवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात येते। देशामध्ये लागू असलेल्या जीएसटी कायद्यात लवकरच मोठा बदल पाहायला मिळणार आहे।
वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये बदल करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळानं मान्य केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करत या नव्या जीएसटी दरांच्या बदलांबाबत माहिती दिली. आणि मराठा समाजाच्या वतीनं मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली अशी भावना मराठा समाजानं या कार्यक्रमामध्ये व्यक्त केली. सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत नवा GR काढलाय, पण ओबीसी समाजाकडून या GRला प्रचंड विरोध होतोय. मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये, तसंच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या मागणीसाठी राज्यभरात ओबीसी समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे. नवी मुंबईमधील सिडकोच्या 5,000 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीनं संबंधित घोटाळा प्रकरणात मुंबई मुख्य सचिवांना कारवाई करण्याचे आदेश देणारे एक पत्र लिहिले. यावर काय कारवाई केली याबाबत रोहित पवार यांनी सरकारकडे विचारणा केली. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. रुग्णालयामध्ये ही भेट घेऊन दानवेंनी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली. मराठा आरक्षणाचं आतापर्यंतचं हे सगळ्यात मोठं यश असल्याचं दानवेंनी म्हटलं. बंजारा समाजाकडून हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी होतीये. बंजारा समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा कायदेशीर बाबी तपासून जे शक्य असेल ते करता येईल असं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी म्हटलं. आणि आमच्या वेळेस जे आरक्षण दिलं होतं ते 10% आरक्षण मिळालेलं आहे, ते आजही कायम आहे, ते आहेच, पुन्हा नवं मिळणार आहे असं म्हणत संजय शिरसाट यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं. सातारा गॅझेटियरमध्ये सरकारनं हयगय करू नये, निर्णय न झाल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही असा थेट इशारा जरांगेंनी सरकारला दिला. खासदार ओमराजे निंबाळकर अधिकाऱ्यांवर भडकले. ग्रामसडक योजनेच्या कामाची माहिती दिली नसल्यामुळे संताप व्यक्त केला. तुम्ही संविधानापेक्षा मोठे झालात का असं म्हणत ओमराजे निंबाळकरांनी चक्क अधिकाऱ्यांचा बाप काढला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार देवेंद्र कोठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही नियुक्ती केली. आमदार देवेंद्र कोठे यांच्या नियुक्तीचं पत्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पाठवण्यात आले. आणि कारखाने अधिनियमामधील दुरुस्तीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. आता दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ही माहिती दिली आहे. आठवड्याचे कामकाजाचे तास 48 तासांवरून 60 तासांपर्यंत वाढवण्यात आलेले आहे. भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणे यांना बुधवारी जसलोक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. जसलोक रुग्णालयामध्ये एका शस्त्रक्रियेसाठी त्यांना दाखल करण्यात आलेले. आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना पक्षानं बडतर्फ केल्यानंतर आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार होते, पण काही कारणामुळे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय. मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार होता. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या डोंबिवलीमधल्या घरी खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यामुळे आता राजकीय क्षेत्रात वेगळ्या चर्चेला उधाण आलं.